अशा प्रकारे आपण आलो आहोत देवस्थान कडेपठार म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे जुन्या गडावर पोहोचलो आहे। आपले सहर्ष स्वागत करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही सुद्धा जुन्या गडाचं दर्शन घ्या। तर चला जाऊया आत, झटपट दर्शन घेऊया। इथे आहे वीरभद्र मंदिर। जर तुम्ही कडेपठार येतात ना तर इथे सुद्धा दर्शन घ्या। इथे दर्शन घेऊन पुढे चला, पुढचा प्रवास करा। पुढे सुद्धा दर्शन घ्यायचं आहे आपल्याला। तर चला, वीरभद्र महाराजांचं मंदिर आहे, पाहून घ्या पुन्हा एकदा। इथे सुद्धा दर्शन वगैरे घेऊया आणि जाऊया पुढे। पुढचं काय अपडेट आहे ते तुम्हाला देतो। आणि इथे पाहू शकता आपले खंडोबा देवस्थान आले आहेत, त्यांचं सुद्धा दर्शन करा। हा आहे प्रवेशद्वार, पहिला प्रवेशद्वार आहे। असे 2 का 3 आहेत, पुन्हा सांगतोय, तुम्हाला माहिती असावं। तर चला प्रवेशद्वारातून एंट्री करूया आणि पुढे जाऊया। जसं आपण नवीन गडावर नंदी महादेवाचं दर्शन घेतलं तसं जुन्या गडावर सुद्धा नंदी महादेव आहेत। तर येत आहेत ना तर यांचं सुद्धा दर्शन घ्या। आता आपण पोचलो आहे मंदिराकडे। मंदिरात तर व्हिडिओग्राफी अलाव नाही, जर झालीच अवेलेबल विचारून तर तुम्हाला मंदिराच्या आतला परिसर दाखवेन। जसं नवीन गडावर आहे तसं सेम आहे ते। जेजूरगड, पर्वत, शिवलिंगार, नृत्यलोकी, दुसरे कैलास शिखर। तर चला जाऊया आत, दर्शन वगैरे करूया। आपला नवीन गडावरचा प्रवास तर झाला आहे। आपण जुन्या गडावर जाणार आहोत। जुन्या गडावर सहसा कोणी जात नाही, पण आम्ही जुन्या गडावर सुद्धा चाललो। आता तिथला काय अपडेट आहे ना तो तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे मित्रांनो। तर हा दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आता जाऊया आपण जुन्या गडाकडे, जुन्या गडावर जाऊया, तिथे सुद्धा दर्शन वगैरे करूया। आता वाजले आहेत ऑलमोस्ट 5:10 झाली आहेत। तर चला जाऊया जुन्या गडावर। तर इथून असं काय रस्ता आहे, इथे आपण दर्शन घेतलं होतं। खूप छान असा स्ट्रक्चर केला आहे, बांधकाम केलं आहे। हा नवीन गड आहे। आता जुन्या गडावर जाऊया आणि तिथलं दर्शन वगैरे करूया। तुम्ही नवीन गडावरनं जेव्हा दर्शन घेताना तिथून पश्चिम द्वार असं लिहिलेलं आहे, तिथून खाली या। ह्या मार्गे खाली आले ना इथनं, इथून पुढे आहे ना इथे अजून एक प्रवेशद्वार आहे। हा जातो जुन्या गडाकडे। तुम्ही जुन्या गडाकडे यायचं असेल ना तर मुख्य प्रवेशद्वारातनं खाली या, पश्चिम दरवाजा लिहिलेला आहे। जेव्हा दर्शन करणार तिथून आणि तिथून पुढे सरळ जायचं आहे। तर चला जाऊया। तर हा आहे प्रवेशद्वार जुन्या गडावर जाण्यासाठी। आता आपण इथनंच एंट्री करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आले ना का इथनं एंट्री करा। खूप छान आहे, खूप आता व्यवस्थित बनवलं आहे। थकवा वगैरे काय जाणवणार नाही। संध्याकाळचा टाईम आहे, तुम्हाला मी दाखवले 5:15 वाजले आहेत। तर खूप छान असा प्रवेशद्वार आहे। तर आज आपण आहे ना डोंगरामधनं जाणार आहोत। डोंगर दरीतनं तुम्हाला दाखवत मी नेणार आहोत आणि उतरणार आहोत ते शिड्यांमधनं। तर चला एंट्री करूया। एंट्री करताच पाहू शकता खूप सुंदर असा देखावा आहे, छान असं बनवलं आहे। तर चला निघूया, दर्शन वगैरे घेऊया जुन्या गडावरचा। काय असेल ते अपडेट देतो। मी जुन्या गडावर एंट्री करतायत ना तर असं बसण्यासाठी, विश्राम करण्यासाठी खूप छान असे बनवले आहेत। या, आराम करा, पण जुन्या गडावरचं दर्शन घ्या। तर पाहू शकता बसण्यासाठी खूप छान अशी सुविधा आहे जेजूरगड परिसरात। जय मल्हार माऊली। तर चला जाऊया। खूप छान असा व्ह्यू आहे, समोर आपले सूर्यदेव आहेत। खूप सुंदर असा नजारा आहे आणि दोन्ही साईडला ग्रीनरी पाहू शकता, हिरवंगार आहे। त्याच्या मधोमध छान अशी वाट काढली आहे। तुम्ही सकाळी येताय ना तर अजूनच खूप छान वाटेल। अगोदरपासून आहे ना आता खूप छान असा अपडेट केला आहे, बनवला आहे। तर अवश्य जुन्या गडावर सुद्धा भेट देत चला। तर चला आता चाललो आपण जुन्या गडाकडे दर्शनासाठी। तुम्हाला संपूर्ण अपडेट देत राहील। माझ्या दोन्ही साईडला छान असं हिरवंगार आहे, बसण्या उठण्याची खूप छान अशी सुविधा केली आहे। खूप सुंदर वाटतोय। आम्ही संध्याकाळचा टाईम यासाठी निवडला आहे की शांत वातावरण आहे, थंड वातावरण आहे, थंडीचे दिवस आहेत। प्रवासात काय थकवा वगैरे जाणवत नाही आहे। तर नक्की मित्रांनो या, हर दर्शन। इथे दर्शन आहे, दर्शन सुद्धा पहिल्यांदाच चाललंय जुन्या गडावर खूप वर्षानंतर। तर कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय, थंडी असं थकवा जाणवत नाहीये। हां, आणि ग्रीनरी पण खूप छान आहे, वातावरण थंड आहे आणि चालण्यात वगैरे काय त्रास होत नाही, म्हणून आम्ही हा संध्याकाळचा टाईम निवडलाय। बरोबर ना? बरोबर। तर चला मित्रांनो जाऊया पटापट। काय जे महत्त्वाचे सीन शॉट असतील ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि अंधार होण्याच्या अगोदर
पोचूया मंदिरात. एकदा व्ह्यू बघा, खूप छान आहे, खूप छान असा दिसतोय. समोर पाहू शकता डोंगर, खूप सुंदर असे डोंगर दिसत आहेत. आणि आपल्याला समोर तिकडे जायचं त्या डोंगरावर, ज्या जुन्या गडावर आपले मल्हारी मार्तंड खंडोबांचं मेन मंदिर आहे, तिथे समोर आपले सूर्यदेव खूप सुंदर दिसत आहेत. तर हा व्ह्यू दाखवायचा होता तुम्हाला. खूप सुंदर असा व्ह्यू आहे, नजारा आहे. तर एकदा नक्की जुन्या गडावर या, व्हिजिट करा मित्रांनी. कडे पठाराकडे जेव्हा निघाल ना जुन्या गडावर दर्शन घेण्यासाठी नवीन गडावरून, तर आधीमध्ये आहेत ना असे शॉप आहेत. हे मामा आहेत, काकडी वगैरे विकतायत. तर यांच्याकडे नक्की घ्या, 2 पैसे त्यांचाही जरा धंदा करा. त्यांचा उदरनिर्वाह याच्यावरच आहे. आपण एवढा खर्च करून येतो, तर या मामांकडे काकडी घ्या, चॉकलेट आहेत, भरपूर सारे असे व्हरायटी आहेत इथे. तर नक्की यांच्याकडे घ्या, थोडा यांचा धंदा करा. तर आम्ही सुद्धा ते काकड्या घेतो खाण्यासाठी. तर काकडी वगैरे खाऊया आणि पुढचा प्रवास करूया. मामा, नाव काय तुमचं? श्रीकांत गायकवाड. श्रीकांत गायकवाड हे मामा आहेत, तुम्हाला भेटतीलच जेव्हा आपण नवीन गडावरनं जुन्या गडावर येतो त्यावेळेस. तर काकडी वगैरे घ्या, पहा कट करतायत आणि थोडा आपला आत्मा थंड करा आणि त्यांना सुद्धा थोडीफार मदत होईल. काकडीचा आनंद घेतो आमचा दर्शन आणि ते अविनाश आणि आमचे रुपेश साहेब. कशी आहे रे काकडी? आहे कडू कडू बोडक्यात कडू येते असे ते मामा म्हणतात. तर घ्या, खा तुम्ही, मस्त आहे का नाही? या लोकांचा सुद्धा धंदा करा, थोडाफार तुम्ही कराल, खाल, यांच्याकडनं घ्याल ना. कडू नाही, व्यवस्थित. मित्रांनो, काकड्या घेतल्यात खाण्यासाठी. खूप छान आहेत काकड्या, फ्रेश आहेत. तर मसाला खूप सुंदर लागते, थकवायची आणि कमी होईल. तर चला खाऊया काकडी आणि जाऊया प्रवासाकडे. ही दगडं कशाची आहेत ना, ज्यांना कोणाला माहिती असेल ना त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हा काय प्रकार आहे आणि कशाचा आहे. तर पाहू शकता खूप सारी अशी दगडांवर आहेत ना दगडं रचलेली आहेत. कुठे 8-10, कुठे 15 असे पाहू शकता. खूप सुंदर. आणि त्याच्याच मागचा व्ह्यू पहा, खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आपले सूरज भगवान, सूर्यदेवता महाराज. तर हे नक्की सांगा कमेंट करून, यांना काय म्हटलं जातं आणि काय बोलतायत ते, काय देवाचा प्रकार आहे काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. दीपक, महेश, दर्शन, रुपेश आणि सर्व चालले आहेत. तर तो पहिला प्रवेशद्वार आहे. असे 2 का 3 प्रवेशद्वार आहेत, मला सुद्धा माहिती नाही. तर चला पटकन इथे प्रवेशद्वार क्रॉस करूया आणि जाऊया दर्शनासाठी. पाहू शकता वर दीपक आहे, महेश आहे, दर्शन आहे, त्यानंतर रुपेश आहे आणि आपला देवगुंडे आहे. तर चला, ती सुद्धा दमले आहेत. मला पण खूप त्रास होतोय, दमतोय मी पण. तर हळूहळू पण क्रॉस करणार आहेत, जाणार आहोत. खूप असा दम भरतोय कारण अशी डोंगर वगैरे चढण्याची सवय नाही, आपण कधी चढत नाही आहोत. तर खूप असा दम लागतोय, त्यासाठी स्लोली चाललो आहोत. तर चला, देवाचं नाव घेऊया. आपले जे कुलदैवत आहेत मार्तंड खंडोबा, ते आरामात नेतील आणि दर्शनसुद्धा होईल. खूप छान वाटतोय, पाहू शकता. खूप सुंदर असं वाटतोय, मन असं प्रसन्न झालं आहे. तुम्हाला इथनं मी नवीनगड दाखवतोय, एकदा ते सुद्धा पाहून घ्या. मित्रांनो, एवढा अंतर आपण गाठला आहे, तुम्हाला नवीनगड दिसत असेल. झूम करून दाखवतोय किती लांब आलो आहोत ते. तर पाहू शकता, हा आहे नवीनगड. नवीन गडावरनं आपण दर्शन करून आता जुना गडावरचा प्रवास करत आहोत. तर एवढ्या लांब आपण आलो आहोत. एकदा व्ह्यू पहा, खूप सुंदर छान दिसतोय. हे जेजूरगडचा परिसर खूप सुंदर वाटतोय मित्रांनो. ती समोर तिकडे नदीसुद्धा आहे, दिसत असेल तुम्हाला. पाहू शकता समोर तिकडे नदी आहे. तर चला पटापट अंधार व्हायच्या अगोदर जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. दर्शन झालं का मग उतरण्याची प्रोसेससुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. तर चला झटपट निघूया मित्रांनो. हा आहे प्रवेशद्वार, पहिला प्रवेशद्वार आहे. असे 2 का 3 आहेत, पुन्हा सांगतोय, तुम्हाला माहिती असावं. तर चला प्रवेशद्वारातनं एंट्री करूया आणि पुढे जाऊया. हे लाल मातीचा काय प्रकार आहे ना, हे सुद्धा कोणाला माहीत असेल ना त्यांनी कमेंटद्वारे सांगा.
जुन्या गडावर आहे. जुन्या गडावर आलो आहे. तिथे हा लाल मातीचा प्रकार दिसलाय, डोंगर दिसलाय. हे कशाचं काय आहे ना, ज्यांना माहिती असेल त्यांनी प्लीज कमेंटद्वारे सांगा मला काय आहे ते. खूप छान वाटतोय, एकदम थंड वाटतोय. आणि तिकडे पाहू शकता नवीन गड 3x आहे. झूम केलाय 3x असं दिसतोय. 0.5 केला ना तर दिसत सुद्धा नाही. पाहून घ्या. पुन्हा 3x करूया. जास्त काय दाखवत नाही मी. 3x पहा नवीन गड. आणि आता आपण आलो जुन्या गडावर. आणि इथूनच तेवढा अंतर बाकी आहे. पुढे येते. आता तुम्हाला दिसत नसेल, कॅमेऱ्यात एवढा दिसत नाही, तर समोर पहा जय मल्हार. इकडे समोर काय माहिती तुम्हाला दिसतोय का नाही, थोडंफार दिसत असेल. तिथे आपल्याला जायचं आहे. अर्धा डिस्टन्स आपण पार केला आहे. अजून अर्ध्याच्यावर बाकी आहे. एक 2 किलोमीटर तरी 2 ते 3 किलोमीटर आलो असेल मित्रांनो. तर चला, मोसम चांगला आहे, थंड हवा सुटली एकदम. आता वाजले आहेत 5:45. ती सुद्धा दाखवतो, पाहू घ्या. 5:45 झाले आहेत. एक 6:30पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आपण. 1.5 तास लागतोय आपल्या चालण्यावर आहे, रनिंगवर आहे. 1.5 ते 2 तासाचा हा अंतर आहे. हे कसं पार करायचं तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला सकाळी करायचं आहे का संध्याकाळी करायचं आहे. पण खूप छान आहे, थंड हवा आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तर अजून खूप छान वाटतोय. तर पाहून घ्या, 1.5 तासाची जर्नी आहे. ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला कसं आणि कसं पार करायचं आहे. फास्ट जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही 1 तासात सुद्धा जाऊ शकता. तर कसं आहे ना मित्रांनो, डोंगर भाग असल्यामुळे ना अशा सीड्या वगैरे नाहीत, रस्ता नाही आहेत, अशी दगडं आहेत. या दगडांमधनं क्रॉस करून चालायचं आहे. त्यासाठी दमसुद्धा भरतोय खूप. तुम्हाला जर जमत असेल तर या. तर मला सुद्धा खूप दम लागतोय. तुम्हाला मी मगाशी सांगितलं, आपल्याला अशी डोंगरात वगैरे चालण्याची सवय नाही आहे. जे रेग्युलरी चालतात त्यांना काहीच वाटत नाही आहे. पण हिंमत केली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. एकदा व्ह्यू पहा, खूप छान असा व्ह्यू दिसतोय. आणि इथे आपली टीम बसली आहे. तर चला अंतर क्रॉस करूया. खूप दम भरलाय. पाहू शकता, खूप छान सुंदर असा झाड आहे. पिवळी फुलं आहेत, कशाची आहेत काय माहिती नाही. पण ह्या सर्व आहेत ना शहरात पाहण्यास भेटत नाहीत, अशा या डोंगर भागातच आहेत. खूप सुंदर दिसतात. असे क्षण आहेत, व्ह्यू आहेत ना, काय कॅप्चर करू आणि काय नाही असं झालं आहे मनाला. पण आपल्याला दर्शनसुद्धा करायचं आहे. त्यासाठी जेवढं जमेल तेवढं मी करतोय मित्रांनो. चला कंटिन्यू करूया. पहा पोचले पुढं, झटपट निघत आहेत. आता दुसरा प्रवेशद्वारसुद्धा आला आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवेन. पाहू शकता बाणाई आईचा मंदिर म्हणजे बाणूबाई मंदिर. इथे जर आले ना तुम्ही दर्शन घ्या, भंडारा वगैरे वाहा. जसं नवीन गडावर आहे तसंच जुन्या गडावर सेम आहे. नवीन गडावर सुद्धा बाणाईचं मंदिर आहे म्हणजे बाणूबाईचं. तर चला दर्शन वगैरे घेतो आणि इथनं निघतो. आणि इथून पुढे पाहू शकता 3रा प्रवेशद्वार आहे. 2 आपण क्रॉस केले आहेत. 3रा प्रवेशद्वार क्रॉस करून समोर तुम्हाला एक लाल लाईट दिसत असेल. आता हे 3x आहे, परफेक्ट अशी दिसत नाही, आपल्याला तिथे जायचं आहे. तर चला पटापट हे ना अंतर क्रॉस करूया. आता संध्याकाळचे आहेत ना ऑलमोस्ट 6 वाजले आहेत. पाहून घ्या तुम्ही. आणि पाहू शकता नजारे खूप सुंदर छान असे दिसत आहेत. आणि ही आपली टीम संपूर्ण. तर कशी वाटली घोषणा? खूप असा जोश आला आहे यांना दर्शनासाठी. तर संपूर्ण टीमसुद्धा आहे. चला पटापट जाऊया. तर मित्रांनो मजा येते ना, घोषणा देत करत चाललो आहोत. माझ्या मागे व्ह्यू पाहू शकता, सोनेरी असा सूर्याची नजारे किरणं दिसत आहेत, खूप सुंदर वाटतोय. तर या प्लॅन करा मित्रांनो. आणि या 6च्या सुमारास आहे ना कडे पठार महाराज आपण दर्शनासाठी चाललो आहे. खूप छान सुंदर वाटतोय. तर चला अंधार पडत चालला आहे. थंडीच्या मोसममध्ये अंधार लवकर होतो. ऑलमोस्ट थंडगार वातावरण आहे, खूप छान वाटतोय. तर जाऊया झटपट आणि दर्शन वगैरे करूया. 3रा मुख्य प्रवेशद्वार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन मी आता. तर मित्रांनो पोचलो आहे 3ऱ्या प्रवेशद्वाराकडे. आता 3ऱ्या प्रवेशद्वाराची आपण एंट्री करूया आणि इथनं जाऊया आत. तुम्हाला मंदिराचा व्ह्यूसुद्धा दाखवतो. हा आहे 3रा प्रवेशद्वार. आपण 2 प्रवेशद्वार मागेच गाठले आहेत. तर हा 3रा प्रवेशद्वार आहे. इथनं तुम्हाला एंट्री करायचं आहे. आणि एकदा पाहूया दिसतोय का आपला मंदिर. तर पाहू शकता झूम केलं आहे.
इथे आपला नवीन गड आहे. नवीन गडावरून आपण एवढा अंतर काढला आहे, एवढा अंतर कापला आहे. 1Xला तर काहीच दिसत नाही आहे. तर चला एंट्री करूया प्रवेशद्वारातनं. आता काळोखसुद्धा पडत चालला आहे. 6 वाजल्यात, 6 सव्वा 6 झाले आहेत. अशा प्रकारे आपण आलो आहोत देवस्थान कडेपठार, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे. जुन्या गडावर पोचलो आहे. आपले सहर्ष स्वागत करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हीसुद्धा जुन्या गडाचं दर्शन घ्या. तर चला जाऊया आत, झटपट दर्शन घेऊया. तर पोचलो आहे कडेपठार देवस्थानकडे. तर तुम्ही एंट्री मारतायत ना, तर इथे सुद्धा शॉप आहेत, भंडारे वगैरे खाण्याच्या वस्तू आहेत. तर अवश्य या दादांच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करा. पाहू शकता थोडेफार आहेत, पण आहेत, या नक्की व्हिजिट करा. तर चला लवकरात लवकर दर्शन घेऊया. आता वाजले आहेत 6:20 झाली आहेत. एक व्ह्यू दाखवतो. तर पोचलो आहे मंदिराकडे. आता एक 100 ते 200 मीटरवर मंदिर आहे, पण एक तुम्हाला व्ह्यू दाखवायचं आहे मित्रांनो. चला एक व्ह्यू दाखवतो. खूप छान सुंदर असा व्ह्यू दिसतोय. पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. डोंगर आहेत, डोंगरामध्ये सूरज देवता आपले आता गुडूप झाले आहेत. खूप छान असा दिसतोय अंधारात. तर हा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल ना, तर नक्की कडेपठारावर या, दर्शन घ्या, खूप मजा मस्ती करा. खूप छान सुंदर आहे. अवश्य भेट द्या मित्रांनो. तर चला दर्शन वगैरे करतो आम्ही पण, आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतो. पाहू शकता माझ्या मागे खूप छान असा व्ह्यू आला आहे. अंधार सुद्धा झाला आहे मित्रांनो, आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. तर चला पूर्ण टीम आपली फोटो घेत आहे. मित्रांनो इथे आहे वीरभद्र मंदिर. जर तुम्ही कडेपठारावर येतात ना, तर इथे सुद्धा दर्शन घ्या. इथे दर्शन घेऊन पुढे चला, पुढचा प्रवास करा. पुढे सुद्धा दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. तर चला वीरभद्र महाराजांचं मंदिर आहे, पाहून घ्या पुन्हा एकदा. इथे सुद्धा दर्शन वगैरे घेऊया आणि जाऊया पुढे. पुढचं काय अपडेट आहे ते तुम्हाला देतो. आणि इथे पाहू शकता आपले खंडोबा देवस्थान आले आहेत, त्यांचंसुद्धा दर्शन करा. जुन्या गडावर येत आहेत ना, तर इथे आपले हनुमानजी त्यांचंसुद्धा मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे, मारुती मंदिर इथे पाहू शकता. तर इथे सुद्धा या, दर्शन वगैरे घ्या. आणि त्याच मंदिरासमोर आहे ना श्री राम मंदिरसुद्धा आहे, इथे सुद्धा दर्शन करा आल्यानंतर. तर चला पटकन आहे ना दर्शन वगैरे करून घेऊया. इथे पाहू शकता राम मंदिर खूप छान सुंदर असं वाटतं. तर अवश्य या, दर्शन वगैरे घ्या मित्रांनो. तर आलो आहोत आपण मंदिराच्या परिसरात. तुम्ही येत आहेत ना, तर इथे नाश्त्या वगैरेची सोय आहे. त्याचबरोबर भंडारा, नारळ, खोबरं संपूर्ण आहे. तर संपूर्ण वस्तू इथे सुद्धा भेटतील तुम्हाला दोन्ही साईडला. तर अवश्य या इथे आणि इथनं खरेदी वगैरे करा आणि देवाला अर्पण करा. जसं आपण नवीन गडावर नंदी महादेवाचं दर्शन घेतलं, तसं जुन्या गडावर सुद्धा नंदी महादेव आहेत. तर येत आहेत ना, तर यांचंसुद्धा दर्शन घ्या. आता आपण पोचलो आहे मंदिराकडे. मंदिरात तर व्हिडिओग्राफी अलाव नाही. जर झालीच अवेलेबल विचारून तर तुम्हाला मंदिराच्या आतला परिसर दाखवेन. जसं नवीन गडावर आहे तसं सेम आहे ते. जेजूरगड, पर्वत, शिवलिंगार, नृत्यलोकी, दुसरे कैलास शिखर. तर चला जाऊया आत, दर्शन वगैरे करूया. जर परमिशन भेटली तर आतला दर्शन तुम्हाला दाखवेन. तर चला मित्रांनो दर्शन वगैरे करूया. आलो आहोत पंचलिंग मंदिराकडे. मंदिरात आपल्याला नवीन गडावर तर दर्शन अवेलेबल करून देत नाहीत, खूप घाई गडबड करतायत. पण इथे येत ना सविस्तर असे दर्शन होत आहेत. मनात फक्त श्रद्धा असावी, भावना असावी, देव कोणत्याही रूपात आपल्याला दर्शन देईल याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर दर्शन करून देत नाहीत, पण इथे आहे ना एकदम छान असं दर्शन आमचं झालं आहे. खूप सुंदर छान. सर्वांना विचारणार आहोत आपण. तर चला पंचलिंगाचं सुद्धा दर्शन करूया.
पंचलिंगांचं दर्शन सुद्धा घेतलं आहे आपण. तर मित्रांनो, मनापासून जर इच्छा असेल ना देवदर्शनाची, देव कोणत्याही रूपात आपल्याला दर्शन देतो. आता खरं सांगायचं झालं ना तर माझी तिथून चालण्याची कॅपॅसिटीसुद्धा नव्हती, पण देवाने कोणत्या रूपात इथपर्यंत बोलवलं आणि छान असं इथे दर्शन झाला. गाभाऱ्यात खूप सुंदर. नवीन गडावर तर आपल्याला जाऊन देत नाही. आज इथे जुन्या गडावर आहे ना, आज जाऊन व्यवस्थित असं दर्शन केलं आम्ही. खूप छान सुंदर असं वाटलं. जी काही आमची मेहनत झाली नवीन गडावरनं जुन्या गडावर येण्याची ती सफल झाली आणि देवदर्शनसुद्धा खूप छान असं झालं आहे. तर अवश्य मित्रांनो तुम्हाला सांगेन का नवीन गडावर जेव्हा दर्शन घेताना तर जुन्या गडावर पण या. इथे सुद्धा खूप छान सुंदर असे दर्शनाचे स्पॉट आहेत. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. खूप छान वाटलं. तर चला दीपकला यांनासुद्धा विचारूया, अविनाशला, रुपेशला, महेशला कसं काय वाटलं ते. सर्वात अगोदर आहे ना आपण दीपकला विचारूया कसं काय दर्शन झालं नवीन गडापासून ते जुना गडावर. तर कसं काय वाटलं? नक्कीच इथे जुन्या गडावर कडेपठार महाराजांचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. आणि इथे बिलकुल अशी गर्दी आहे, मस्त थंड वातावरण चालू आहे. आणि शिवलिंगाचं दर्शन तर खूप चांगल्या पद्धतीने अभिषेक वगैरे घालतात. त्यांचं दर्शन पण अभिषेक चालूच होता आम्ही आलो तेव्हा. आणि तिथे शिवलिंगाचं दर्शन घेऊन पण आम्हाला खूप आनंद वाटला आणि आमच्या मनासारखं दर्शन झालं. जय मल्हार. महेश, तुला काय म्हणायचं आहे? तू पहिल्यांदा आला होता, तुला कसं वाटलं? आलोय हां, जुन्या गडावरती पण आणि नवीन गडावर सुद्धा. तिकडे पण खूप गर्दी होती आणि इथं पण चांगल्या प्रकारे आहे. दर्शन पण सुंदर झालेलं आहे. तुला आवडला ना दर्शन? मला तर खूप खरंच आवडलेलं आहे. मी तर कधी आलो नव्हतो, फर्स्ट टाइम आलेलो आहे. तर कसं आहे ना मित्रांनो, मनात जर इच्छा असेल ना तर देव कोणत्याही रूपात दर्शन देतो, बरोबर ना? तर तू आल्यासारखी तुझी इच्छा इथे पूर्ण झाली आहे. तुला खूप छान असं वाटलंय ना? हो, खूप छान वाटलेलं आहे. मी फर्स्ट टाइम आलो. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रकारे आपलं दर्शन वगैरे ते छानरित्या संपन्न झालं आहे. तर आता खाली उतरायचं आहे आपल्याला, परतीचा प्रवास करायचा आहे. तर चला उतरूया खाली आणि पुढचं काय अपडेट आहे ना ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला नवीन गडावरून ते जुन्या गडावरचा जो प्रवास होता, जो दर्शनाचा व्लॉग होता, तो व्यवस्थितरित्या मी पार केला आहे. दर्शन वगैरे खूप छान झाले आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर जुन्या गडावरचं दर्शनसुद्धा आमचं खूप छान मस्त झालं आहे. खरंच तुम्हाला मी मगाशी सांगितलं, मनात जर इच्छा असेल ना मित्रांनो तर आपले दर्शन वगैरे खूप छान होतात. देवाने त्याचरित्या आम्हाला दर्शन दिलं आहे. सर्वांचे मन प्रसन्न झाले आहे, कारण नवीन गडावर तर अशा प्रकारचं दर्शन होत नाही. गाभाऱ्यात तर खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि त्यानंतर पंचलिंग मंदिरात सुद्धा आम्ही गेलो होतो, तिथे सुद्धा दर्शन छान असं झालं आहे. तर आय होप तो मित्रांनो, हा जो प्रवास होता, ही जी जर्नी होती नवीन गडावरून ते जुन्या गडावरपर्यंतची, ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तरीसुद्धा जो आपण खाली उतरण्याचा प्रवास आहे तो आधीमधल्या काय क्लिप असतील त्या तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहोत. कारण आपण आलो होतो नवीन गडावरनं जुन्या गडापर्यंत. आता आपण उतरण्याचा मार्ग आहे तो दुसरा आहे. तर अंधारसुद्धा झाला आहे, त्यासाठी जास्त काय मी दाखवणार नाही, पण छोट्या काय 2-3 काय क्लिप असतील त्या तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर व्हिडिओ इथंच थांबूया. तर अवश्य तुम्हीसुद्धा भेट द्या. तर एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट, मल्हारी मार्तंड, खंडोबा प्रसन्न, कुलदैवत कुलसोम. मित्रांनो, असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि